इतिहास काळात छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची राजधानी असलेला राजगड पुन्हा एकदा शुक्रवारी स्वराज्याभिषेक सोहळ्याचा साक्षीदार झाला। रायगडावर भव्य असा 350वा राज्याभिषेक सोहळा पार पडला। या सोहळ्याला राज्यभरातील नेते उपस्थित होते। रायगडावर 350वा शिवराज्याभिषेक सोहळा पार पडला। सोहळ्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे रायगडावर उपस्थित होते। राज ठाकरेंच्या हस्ते जगदीश्वराचे पूजन आणि ध्वजारोहण करण्यात आले। छत्रपती शिवाजी महाराजांचा 350वा राज्याभिषेक सोहळा नागपुरात साजरा झाला। या सोहळ्यामध्ये संघाचे सरसंघचालक मोहन भागवत हे सुद्धा सहभागी झाले होते। नागपुरातील गांधी गेट जवळ महाराजांना सकाळी दुग्धाभिषेक करून पालखी सुद्धा काढण्यात आली। रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला 350 वर्षे झाल्याच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलं। या कार्यक्रमाला नरेंद्र मोदी यांनी देखील ऑनलाईन सोहळ्यावेळी संदेश दिला। पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा एक अद्भुत असा अध्याय आहे। या संदर्भातील महान गाथा आजही आपल्याला प्रेरणा देतात। शिवरायांच्या काळात राष्ट्रकल्याण आणि लोककल्याण ही शासन व्यवस्थेची मूलतत्वे होती, असंही मोदींनी म्हटलंय। शिवराज्याभिषेक सोहळा डोंबिवली नगरीमध्ये शिवसेना शहर शाखा आणि स्वामी विवेकानंद सेवा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने साजरा करण्यात आला। महाराजांच्या अर्धाकृती पुतळ्याला गंगा यमुना सरस्वतीच्या त्रिवेणी संगमातील जलासह महाराजांवरती दुग्धाभिषेक करण्यात आला। मंत्रोपचार, तुतारी, ढोल ताशा, वाजंत्री वाजवत नागरिकांच्या साक्षीने मोठ्या आनंदी आणि प्रसन्न वातावरणात हा सोहळा संपन्न झाला। बेळगाव जिल्ह्यातील अंकली येथून श्रीमंत शितोळे सरकार यांच्या माऊलीचा अश्वमोती व जरीपटक्याचा अश्वहिरा अशा या मानाच्या अश्वांच्या अंकली ते आळंदी अशा 300 किलोमीटर प्रवासाला सुरुवात झाली। जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखी रथाबरोबर असणाऱ्या नगारा गाडीला ओढण्याचा मान यावर्षी चिंबळी येथील ज्ञानेश्वर जैद यांच्या सर्जा राजाला मिळालाय। मागील 5 वर्षापासून जैद कुटुंबीय बैलजोडीला मान मिळावा यासाठी प्रयत्न करत होते, परंतु यावर्षी जैद कुटुंबियांच्या बैलजोडीला मान मिळाल्याने त्यांनी मोठा आनंदोत्सव साजरा केला। भंडाऱ्याची उधळण करत आणि पुरणपोळी जेवण पंचक्रोशीतील नागरिकांना देत त्यांनी हा आनंद साजरा केला। नाशिकमधील औद्योगिक संघटनांनी उद्योग बंदचा निर्णय मागे घेतलाय। उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या पत्राद्वारे बंद मागे करण्याचं आवाहन करण्यात आलं होतं। मंत्रालयात बैठकीचं उदय सामंत यांनी उद्योजकांना निमंत्रण दिलंय। नाशिकच्या निफाड परिसरातून एका मुस्लिम तरुणाने एका युवतीला फूस लावून पळवून नेल्याचे आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केले। या संदर्भात किरीट सोमय्या यांनी नाशिकचे पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांची भेट घेत याबाबत सखोल चौकशी करून त्या तरुणावर कठोर कारवाई करण्याची मागणी देखील केली। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी अमेरिकन हवाई दलाच्या एका कार्यक्रमाला हजेरी लावली। या कार्यक्रमादरम्यान जो बायडन पाय घसरून अचानक व्यासपीठावर कोसळले। या घटनेचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी अमेरिकन हवाई दलातील नवीन भरती झालेल्या जवानांना पदवी बहाल केली। आर.के. चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त अमजद इनामदार या मुस्लिम व्यक्तीने 5 अनाथ मुलींची हिंदू परंपरेप्रमाणे लग्ने लावून दिली। पंढरपूर येथील बालकांचा विशेष संगोपन प्रकल्पातील 5 मुलींचा आणि 5 मुलांचा विवाह सोहळा संपन्न झाला। या विवाहानिमित्त अमजद इनामदार यांनी 5 मुलींचे पालकत्व स्वीकारून त्यांच्या विवाहाचा खर्च उचलला। विशेष म्हणजे मुस्लिम असूनही हिंदू रिवाजानुसार इनामदार यांनी अनाथांची लग्ने लावून दिल्याने या एकात्मिक भावनेच्या घटनेचे सर्वत्र कौतुक होते। नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वरमधून संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांच्या पालखीचे शुक्रवारी आषाढी वारीसाठी
पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान झाले। पहाटेच्या सुमारास पारंपरिक पूजाविधी झाल्यानंतर टाळ मृदुंगाच्या गजरात आणि हजारो वारकऱ्यांच्या उपस्थितीत दुपारच्या सुमारास पालखी पंढरपूरच्या दिशेने रवाना झाली। राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या 10वीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झालाय। राज्याचा निकाल 93.83% इतका लागला आहे। यावर्षी कोकण विभागाने बाजी मारली आहे। भारतीय हवामानशास्त्र विभागाचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांची जागतिक हवामान संघटनेचे तिसरे उपाध्यक्ष म्हणून निवड झाली आहे। जागतिक हवामान संघटनेने ट्विट करून याची माहिती दिली। मृत्युंजय महापात्रा हे मूळचे ओडिसाचे आहेत। भारताचे सायक्लोन मॅन म्हणून ते ओळखले जातात। 2019 पासून ते हवामान खात्याचे प्रमुख आहेत। अमरावतीमध्ये पुढील आठवड्यापासून सिटी बस धावणार। महानगरपालिकेचा कंत्राटदारांसोबत करारनामा पूर्ण झाला आहे। अमरावतीमध्ये 8 मार्चपासून सिटी बस बंद होती। कंत्राटदार आणि बँकेच्या लाल फीत शाहीमध्ये बस सेवा थांबली होती। राज्यात अवकाळी पावसाने थैमान घातले। गेल्या अनेक दिवसापासून राज्यभरातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस कोसळत आहे। नागपूरला देखील अवकाळीने झोडपलंय। खरीप हंगाम अगदी तोंडावर आलाय। अशातच अमरावती जिल्ह्यातील नेरपिंगळाई येथील बालाजी एग्रो या कृषी केंद्रावर जिल्हा कृषी अधिकाऱ्यांच्या पथकाने धाड टाकत प्रतिबंधित एचटीबीटी कपाशीचे 50 पाकिट बोगस बियाण्यांचा साठा जप्त करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे। कृषी विभागाने या संदर्भात शिरखेड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून 2 आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। पूर्व मान्सून पावसाने खडकीला चांगलेच झोडपले। गुरुवारी सायंकाळी 5:30 वाजता जोरदार वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे या भागात अनेक ठिकाणी 10 झाडपडीच्या घटना घडल्या। यामध्ये रस्त्यावर झाडांच्या मोठ्या फांद्या पडल्याने अनेक दुचाकी व चारचाकी वाहनांचे नुकसान झाले। गोंदिया जिल्ह्यामध्ये गेल्या 2 ते 3 दिवसापासून तापमानामध्ये मोठी वाढ झाली असून गोंदिया जिल्ह्यातील तापमान हे 42 अंशाच्या पार गेल्यामुळे उन्हाचे चटके नागरिकांना सोसावे लागत आहेत। त्यामुळे नागरिक रस्त्यावर किंवा दुकानात फार कमी प्रमाणात दिसत असून रस्ते नागरिकांमुळे ओस पडले आणि हा उन्हाचा चटका मान्सून येईपर्यंत कायम राहील असं जिल्हा प्रशासनाचं म्हणणं आहे। त्यामुळे आवश्यक काम असल्यास घराबाहेर पडावे असे निर्देश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत। राज्यात 10वी नंतरच्या प्रथम वर्ष अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमाच्या शैक्षणिक वर्ष 2023-24 साठी प्रवेशास सुरुवात झाली आहे। प्रवेश प्रक्रिया अधिक सुलभ आणि सोपी होण्यासाठी तंत्रशिक्षण विभागाने संकेतस्थळ विकसित केले असून यंदा केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया मोबाईल ॲपवरही उपलब्ध आहे। बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्यामधील गिरोली गावामध्ये विद्युत खांबाचे काम करण्यासाठी आलेल्या विद्युत कर्मचाऱ्याने स्वतः विद्युत खांबावर न चढता गावातील एका इस्माला खांबावर चढवले आणि निष्काळजीपणे विद्युत प्रवाह सुरू केल्यामुळे विद्युत शॉक लागून या इस्माचा मृत्यू झाल्याची घटना घडली। महाराष्ट्र राज्य बोर्डाचा 10वीचा निकाल कधी जाहीर होणार याची अनेक जण आतुरतेने वाट पाहत होते। अखेर शुक्रवारी 2 जून रोजी हा निकाल महाराष्ट्र सेट बोर्डाचा 10वीचा निकाल जाहीर झाला। विद्यार्थ्यांनी निकालानंतर जल्लोष केला। नगर शास्त्री पीडित पुरुष आश्रमात दरवर्षी वटपौर्णिमेच्या आधी पिंपळ पौर्णिमा साजरी करण्यात येते। सोबतच आम्हाला या त्रास देणाऱ्या बायका नको असल्यामुळे पिंपळाच्या झाडाला 121 उलट्या फेऱ्या मारून यमराजा आमची त्रास देणाऱ्या बायकांपासून सुटका कर असे साकडे घातले जाते। महिलांप्रमाणेच पुरुषांसाठी पुरुष आयोग स्थापन करावा, एकतर्फी महिलांचे कायदे रद्द करावे अशा विविध मागण्यांसाठी पत्नी पीडित पुरुष आश्रमात गेल्या काही वर्षापासून पिंपळ पौर्णिमेचे आयोजन करण्यात येते।
औरंगाबाद समृद्धी महामार्गावरील वैजापूरच्या जांबरगावच्या टोलनाक्यावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे वेतन गेल्या काही महिन्यापासून थकलेले आहे। तसेच कर्मचाऱ्यांना कामावरून काढून देण्याची धमकी दिली जात असल्याचा आरोप करण्यात आलाय। 40 पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांनी कामावर हजर होण्यास नकार दिला। परिणामी टोल नाका बंद पाडून गाड्यांच्या रांगा लागल्या। नियम व अटी लागू या नाटकाच्या प्रयोगासाठी अभिनेता संकर्षण कराळे कोथरूडला गेला होता। प्रयोग संपल्यानंतर परतताना बस चालकाची तब्येत अचानक बिघडली, पण अशा वेळी संकर्षणने पुढे येऊन चालकाची जागा घेत बस चालवायला सुरुवात केली। हा व्हिडिओ प्रशांत दामलेने आपल्या फेसबुकवर सामायिक केला आहे। हे पाहून आता नेटकरी संकर्षणचे भरपूर कौतुक करतात। बी.आर. चोप्रांच्या गाजलेल्या महाभारत या मालिकेत शकुनी मामा ही भूमिका साकारणारे ज्येष्ठ अभिनेते गुफी पेंटल यांची प्रकृती गंभीर आहे। त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती आहे। ते मागील काही महिन्यांपासून आजारी होते, पण बुधवारी रात्री अचानक त्यांची प्रकृती खालावली। त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं। बॉलिवूड अभिनेता आयुष्मान खुरानाची पत्नी ताहिरा कश्यप हिने महिला कुस्तीपटूंच्या समर्थनार्थ आवाज उठवला आहे। समाज माध्यमांवर एक व्हिडिओ सामायिक करत तिने आपले समर्थन दर्शवले। या व्हिडिओमध्ये ती स्वलिखित कविता वाचताना दिसते। दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता वरुण तेज येत्या 9 जून रोजी अभिनेत्री लावण्या त्रिपाठी सोबत साखरपुडा करणार आहे। साखरपुड्यानंतर काही दिवसांनी त्या दोघांचा लग्न सोहळा पार पडणार असल्याची शक्यता वर्तवली जाते। त्यामुळे आता त्यांच्या या शाही साखरपुड्याची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत। सरकार खोक्यात, जनता पुराच्या धोक्यात अशा घोषणा देत जगबुडी नदीतील गाळ न काढल्याच्या निषेधार्थ माजी आमदार संजयराव कदम यांनी कार्यकर्त्यांसह अर्धनग्न होऊन जगबुडी नदीमध्ये निदर्शनं केली। अभिनेत्री इलियाना डिक्रूझने एप्रिल महिन्यात गरोदर असल्याचं जाहीर करत सर्वांना सुखद धक्का दिला। मात्र बाळाचा होणारा पिता कोण असा प्रश्न सगळ्यांना पडला होता। दरम्यान इलियानाने नुकतेच बेबी मूनचे काही फोटो समाज माध्यमांवर सामायिक केले आहेत। या फोटोमध्ये पहिल्यांदाच इलियानाच्या मिस्ट्री मॅनची झलक पाहायला मिळाली। या फोटोत इलियाने आपल्या प्रियकराचा हातात हात घेतलेला दिसून येत आहे। त्यामुळे फोटोतला व्यक्ती नक्की कोण अशा चर्चा रंगू लागल्या। रायगडचे खासदार सुनील तटकरे यांनी शिवराज्याभिषेक सोहळ्याला उपस्थिती दर्शवली, मात्र तिथून ते तडकाफडकी निघाले। आयोजनात त्रुटी राहिल्याने तटकरे नाराज झाल्याचं समजतं। मराठा मंदिर मुंबई संस्थेच्या अमृत महोत्सवी वर्धापन दिनानिमित्त वर्धापन सोहळ्याचं आयोजन संस्थेतर्फे करण्यात येणार। संस्थेच्या अध्यक्ष या नात्याने आज महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना या कार्यक्रमाला आमंत्रित करण्यासाठी शरद पवार हे वर्षा त्यांच्या शासकीय निवासस्थानी त्यांना भेटायला गेले होते। प्रमुख नेता राज्याच्या मुख्यमंत्रीपदावर बसलेल्या व्यक्तीला निमंत्रण द्यायला गेला, त्यात राजकारण काय असू शकतं असं शरद पवार आणि शिंदे यांच्या भेटीनंतर संजय राऊत यांनी वक्तव्य केलंय। मुंबईतील म्हाडाच्या 15 अतिधोकादायक इमारतींची यादी जाहीर करण्यात आली आहे। पावसाळ्यापूर्वी जुन्या मोडकळीस आलेल्या इमारतींचं सर्वेक्षण करण्यात आलंय। इमारतीमध्ये एकूण 545 रहिवासी आहेत। बीड जिल्ह्यातील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या संचालक पदाची निवडणूक अपेक्षेप्रमाणे बिनविरोध झाली, ज्यात मुंडे भगिनींसह 21 उमेदवार बिनविरोध निवडून आलेत। भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांनी परळी तालुक्यातील पांगरी येथे या कारखान्याची स्थापना केली होती। बुलढाणा मतदारसंघाचे शिवसेना शिंदे गटाचे खासदार प्रतापराव जाधव यांनी एक मोठा गौप्यस्फोट केलाय। विनायक राऊत हे ज्या मतदारसंघाचे संपर्क प्रमुख राहायचे त्या ठिकाणावरून शिवसेनेचे तिकीट वाटप करतेवेळी त्या उमेदवारांकडून पैसे घ्यायचे असा गौप्यस्फोट खासदार जाधव यांनी केला। महाराष्ट्र काँग्रेस ज्येष्ठांना लोकसभेत पाठवणार असं वक्तव्य
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केलं। यांच्या वक्तव्यातून संकेत मिळतात। लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने टिळक भवन या पक्ष कार्यालयात बैठक आयोजित केली होती। या बैठकीमध्ये राज्यातील लोकसभा मतदाराचा आढावा घेतला गेला। प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली। महाराष्ट्राचे कुलदैवत खंडोबाच्या जेजुरी नगरीत ग्रामस्थांच्या वतीने शुक्रवारी ड्युटी मोर्चा निघाला असून आंदोलनाचा सलग 8वा दिवस आहे। ग्रामस्थ आता आक्रमक झाल्याचं चित्र पाहायला मिळते। जेजुरी येथे झालेल्या विश्वस्तांच्या निवडीवरून वाद निर्माण झाला। गेल्या 8 दिवसापासून जेजुरी येथे विविध आंदोलने आणि चक्री उपोषण सुरू आहे। गौतम अदानी यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली। दरम्यान राजकीय स्तरातून प्रतिक्रिया येत आहेत। त्यांच्या भेटीवर नाना पटोले यांनी दिलेली प्रतिक्रिया सध्या चर्चेत आली आहे। अदानी आणि पवार यांच्या भेटीशी आम्हाला काही घेणं देणं नाही। अदानी पवार यांच्या घरी राहायला गेले तरी आम्हाला फरक पडत नाही, असं स्पष्ट विधान नाना पटोले यांनी केलंय। शुक्रवारी मंत्री गिरीश महाजन हे त्यांच्या पत्नी साधना महाजन यांच्या समवेत जळगावातील अमळनेर येथील मंगळग्रह मंदिर या ठिकाणी नतमस्तक झाल्याचं पाहायला मिळालं। देवाला काय साकडं घातलं याबाबत विचारलं असता मंत्री गिरीश महाजन यांनी मौन बाळगल्याचं पाहायला मिळालं। नवी दिल्लीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं राष्ट्रीय स्मारक होणार अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी किल्ले रायगडावरून केली। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतापगड प्राधिकरण निर्माण करण्याची घोषणा केली। प्रतापगडाच्या संवर्धनासाठी प्राधिकरण निर्माण करणार असल्याचं एकनाथ शिंदे म्हणाले। त्यांच्या अध्यक्षपदी राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले असतील, असं देखील एकनाथ शिंदे यांनी सांगितलं। मुंबईतील सागरी सेतूला छत्रपती संभाजी महाराजांचं नाव दिलं। शिवसृष्टीसाठी 50 कोटींचा निधी जाहीर केला। किल्ले रायगडावरून शिंदेंनी महत्त्वाच्या घोषणा केल्या। महिला कुस्तीपटूंना 1983च्या विश्वविजेत्या संघाने पाठिंबा दिलाय। कुस्तीपटूंसाठी माजी क्रिकेटपटू मैदानात उतरले। निवासी डॉक्टरांचे आरोप तात्याराव लहाने यांनी फेटाळले आहेत। जे रुग्णालयामध्ये निवासी डॉक्टर विरुद्ध वरिष्ठ डॉक्टरांचा संघर्ष सुरू आहे। पंकजा मुंडे यांनी केलेलं वक्तव्य हे अतिशय वेदनादायी आहे। भाजपमध्ये जुन्या कार्यकर्त्यांचा मोठ्या प्रमाणावर अपमान होत असून भाजपमध्ये अस्वस्थता असून यावरूनच पंकजा मुंडे यांनी हे वक्तव्य केलं, अशी प्रतिक्रिया एकनाथ खडसे यांनी दिली आहे। अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार नगरपालिकेच्या परिसरात गेल्या 4 दिवसापासून विविध मागण्या पूर्ण करण्यासाठी आमरण उपोषण करत असलेल्या अन्यायग्रस्त कुटुंबांना तात्काळ न्याय मिळावा यासाठी चांदूर बाजार भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी नगरपालिकेवर धडक दिली। तर भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून आमदार बच्चू कडू यांना सत्तेतून बाहेर काढण्याची घोषणाबाजी करण्यात आली। वादग्रस्त विधानाने कायम चर्चेत असणारे उद्धव गटाचे नेते संजय राऊत पुन्हा थुंकल्याचा प्रकार घडला आहे। त्यांना एक प्रश्न विचारण्यात आला, उत्तर देण्याऐवजी संजय राऊत थुंकले। खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावरील प्रश्नावर संजय राऊत थुंकले। नाशिक महानगरपालिका आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांची अचानक बदली करण्यात आली। साखर आयुक्त पुणे या पदावर त्यांची बदली झाली। चंद्रकांत पुलकुंडवार यांचा कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच ही बदली झाल्याने आश्चर्य व्यक्त केलं जातं।